देवा, चूक झाली माझ्याकडं. चूक कसली? पाप घडले, पाप. नुसतं पाप नाही, विश्वासघात झालाय माईंचा. ट्रस्ट मोडलाय मी, माईंचा ट्रस्ट मोडला. ओम सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम उज्जैन्याम महाकालम ओंकारममलेश्वरम परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरे सेतुबंधे तुरावेशं नागेशं दारुकामने वाराणस्यां द्विविश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं ग्रीष्मेशं तु शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः. गुरुजी, एक विचारू काय? विचारा. पाप झालं की काय करायचं असतं? पाप? पापाचं उत्तर आहे प्रायश्चित्त. काय काय म्हणला तुम्ही आता? मी म्हणालो पापाचं उत्तर आहे प्रायश्चित्त. प्रायश्चित्त म्हणजे आत्म्याची अग्निपरीक्षा, ज्यामध्ये आपण केलेली चुकीची वृत्ती, आपला अहंकार, आपला दुटप्पीपणा हे सगळं जळून खाक होतं आणि उरतं ते फक्त आपलं शुद्ध मन. म्हणजे स्वतःलाच जाळायचं? हो, पण देह नाही, मन जळलं पाहिजे. माफीनं मन हलकं होतं, पण प्रायश्चित्तानं मन पवित्र होतं. प्रायश्चित्त, पापातनं मुक्त व्हायचं असेल तर प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. प्रायश्चित्त, प्रायश्चित्त. कळालं ना तुम्हाला? हा, कळालं ना तुम्हाला? कळलं की कळलं. हे घ्या. ओम नमस्ते रुद्रमन्यवतो तैखवे नमः बाहुव्यामुतते नमः जाते रुद्र. प्रायश्चित्त, आग जाळायचं, अग्निपरीक्षा, मन जळलं पाहिजे. काय झालं? काय म्हणले गुरुजी? प्रायश्चित्त घ्या म्हणली. प्रायश्चित्त 5 मिनिटं दे, लगेच घेऊन येतो. ए, कुठे चालला? 3 मिनिटं दे. 3 मिनिटात कुणाला तरी फोन करतो आणि विचारतो प्रायश्चित्त कुठे मिळते, लगेच घेऊन येतो. अरे, तुला काय प्रायश्चित्त म्हणजे काय तीर्थ वाटलं काय? बाटलीत मिळणार आहे ते. प्रायश्चित्त आणायला चाललंय. प्रायश्चित्त आहे ते, प्रायश्चित्त. प्रायश्चित्त, प्रायश्चित्त, प्रायश्चित्त म्हणजे नेमकं काय करायला सांगितलं गुरुजींनी? तर काही हिशोब लागणं झालंय. गुरुजी म्हणले की मन जळलं पाहिजे, अग्निपरीक्षा, आग. आगीवर चालायचं म्हणले काय ते? हा, प्रायश्चित्त घ्यायचं असेल आगीवरनं चालावं लागेल. आगीवरनं चालायचं? ए बाबा, या डोकं बिकं फिरलं का तुझं? डोकं ठिकाणावर आहे माझं. मी माईंशी खोटं बोललोय. ही जगातली सगळ्यात मोठी चूक आहे माझी, थंडर. मला जर आता प्रायश्चित्त घ्यायचं असेल तर मला आगीवरनं चालावंच लागणार. नाही नाही नाही, हे तू असलं काय करणार नाहीस. हे बघ, गुरुजींनी असंच सांगितलं असेल. हे बघ, ते सकाळ सकाळी उठतात की नाही, त्यामुळे झोप झाली नसेल त्यांची पूर्ण, म्हणून सांगितलं असेल. त्यांचं एवढं सिरियसली गेलो, मी लगेच विचारतो त्यांना. मी चुकलोय थंडर. मी माईंचं ट्रस्ट मोडलाय. ती मोठी चूक झाली माझ्याकडं. त्यासाठी मला प्रायश्चित्त घ्यावंच लागेल.
आणि म्हणून मी आगीवरनं चालणार थंडर, आणि त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल, पण प्रायश्चित्त घ्यायचं कसं आणि कुठं? त्याच्यात असलं काय पण डोक्यात आणू नकोस. मी पुजाऱ्यांशी बोलतो, मी त्यांना म्हणतो की असलं कुठलाही तर दुसरा उपाय सांगा. मी सापडली. हे सापडलं. नाही नाही नाही, अजिबात नाही. ठरलं ठरलं म्हणजे ठरलं. मला प्रायश्चित घ्यावंच लागणार आहे थंडर, आणि हे माझं प्रायश्चित ते मला घेऊ दे. मला आगीवरनं चालावंच लागणार आहे आता. त्याच्याने मी शब्द दिलाय थंडर. एकदा का मी शब्द दिला तो माझा परमनंट मार्कर असतोय, तुला माहिती नाही. त्याच्यात मध्ये पडू नकोस. बाजूला हो थंडर, बाजूला हो. मला चालू दे. हा इकडे काय करतोय? त्याच्यात नको. ऐक, माई माफ करा मला. ते जरा घ्या आमची शपथ आणि सांगा माई काय झालं होतं तिथं. मी तुमची शपथ घेऊन सांगतो की आमच्यासोबत असं काहीच गैरप्रकार घडला नाहीये.
देवा, हा काय इशारा द्यायला लागलाय तू? हे कुठलं प्रायश्चित्त पुरं करून घेतोय तू माझ्याकडनं? काय? कसला कॉन्केस आहे यार हा. आहे खरा, पण तू जरा हळू बोल. तेज प्रताप मक्तेदार आहे तो. मग काय खाणार आहे मला? अगं तसं नाही, पण आता सोडलंय ना त्याला, मग जाऊयात ना. कशाला उगाच थांबायचंय? मला भेटायचंय त्याला. त्याला विचारायचंय त्याने हे का केलं. हे जाणून घेणं माझ्यासाठी फार गरजेचं आहे. चल, हे राहू दे ना. चल ग, ये. अगं थंडर, लय बोर व्हायला लागले रे. आता नाही होणार. विचार झाले तुझे. हाय. आर यू ओके? हा, आर यू ओके? ओके आहेत का विचारतात? हा? ओके आहेत का म्हणून विचारायला. थंडर, किती मोठ्यानं ओरडतोय जा. तुला काय वाटलं मला ऐकू आलं नाही? हा, कानाचा प्रॉब्लेम नाहीये माझ्या, पायाचा थोडासा प्रॉब्लेम झालाय आता. मग नाही, मी एकदम ओके मध्ये ओके. हा, आणि आता तुम्ही आलेत म्हणल्यावर अजून एकदम ओके मध्ये ओके. काय तुम्हाला मी ओके वाटत नाही काय? हा, तुम्हाला चालून दाखवू काय ओके मध्ये? एकदम पायवर घे. इट्स ओके, त्याची काही गरज नाहीये. इट्स ओके. तुम्ही अजून गेला नाही? इथेच थांबला? हो, थांबलो होतो. याला एक प्रश्न विचारायचा. एक मिनिट. जरा पोझिशन घेतो. हा, ऐकायला येत नाही सांगत नाही. पोझिशन बदलून सांगतो. मला मोठा कशासाठी? ते हा, तुम्ही या अँगलने ना एकदम भारी दिसत. तू फालतूगिरी करू नकोस. आणि काय करत होतास तिकडे? हा, काय गरज होती ते सगळं करायची? अगं वैदू, हॉस्पिटल. हा, असू दे, त्यांना अलाउड. हा, बोला काय म्हणत होता? हा, मी काय करत होतो? प्रायश्चित्त प्रायश्चित्त घेत होतो. प्रायश्चित्त कशासाठी? काय झालं वैदी वहिनी? वैदी ताई. ए थंडर, मी बोलतोय ना त्यांच्याशी. हा,
प्रायश्चित्त मी घेतलंय ना, मग मला बोलू दे की. तू कशाला मध्ये बोलतोय? हा? आणि तू माझ्या वतीनं किती खरं सांगितलं, त्यांना पटणार आहे का? पटणार आहे का त्यांना? सांग ना. सांगणार असशील तर सांग, नाही तर उडत गेलास. सांगणार आहेस का घेतलं होतंस प्रायश्चित्त? ते आमच्या माई तुमच्यासाठी. बघितलं का त्यांना? नाही पटलं त्यांना, गेले ना सदम्यात. आणि तू सांगतोय माझ्या वतीनं, अरे मी सांगतोय तेच पटत नाही त्यांना. हा? आणि मी कितीही खरं सांगितलं ना, त्यांना पटणारच नाही रे. मी तिथं हॉस्टेलला गेलो, तुमच्याशी चुकीचं वागलो, जे बोलायला नको होतं ते बोलून मोकळा झालो. माझ्या मनातली गोष्ट मी मनातच ठेवायला पाहिजे होती. काय झालं, मी माझ्या मनाचा विचार केला रे, यांच्या मनाचा विचारच नाही केला. मी जे काय बोललो हे ऐकून त्यांना त्रास झाला, आणि त्यांना त्रास झाला हे बघून मला त्रास झाला. आणि म्हणून मी देवाकडे गेलो आणि देवाला विचारलं. देव म्हणला, देव काहीच नाही म्हणला. गुरुजी म्हणले प्रायश्चित्त घे, म्हणून प्रायश्चित्त घेतलं. आता माझी चूक झाली, त्याचं मी प्रायश्चित्त घेतलं. याच्यात काही चुकलं माझं? चूक झाली ना, म्हणून प्रायश्चित्त घेतलं. चूक झाली, सॉरी. त्याची आमदारकी नक्की आहे ह्या वेळेला. वैदू चल ना, आता निघू आपण. हा, ते सॉरी बोललेत की नाही. ऍक्च्युली माझं पण थोडं चुकलंच. मी काल असं वागायला नको होतं. सॉरी. तू काळजी घे. मी निघते. आणि पुन्हा असा फालतूपणा करायचा नाही. हा, चालतंय की. ए वैदी, आता आपण दोघं पण चुकलो ना. दोघांनी पण सॉरी सॉरी म्हणलं. हा, म्हणजे फिटम फट झाली ना आपली. आता मग आता काय? आता तर हे करू शकतो ना आपण. काय करू शकतो? लवशिप. लवशिप मी म्हणलेलंच नाही, फ्रेंडशिप. फ्रेंडशिप तर करू शकतो ना आपण. दोस्तीचा हात द्यायला आलोय. दोस्ती तुझ्याशी? गेट लॉस्ट.
धरला. हा? हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. फ्रेंडशिप डे. ताई ताई ओ वहिनी. थंडर, तुला म्हणलं होतं ना मी, तो काहीतरी इशारा द्यायला लागलाय. तू इथं काय करतेस? तुमच्या मुलालाच सोडायला आले होते. तू आणलंस तेज प्रतापांना? हा, म्हणजे ही सिच्युएशन जिथे घडत होती तिथे आम्ही आसपासच होतो, म्हणून आम्हीच आणून सोडलं. तुमच्या भेटीचे योगायोग जरा जास्तच वाढायला लागले. कसं झाला हा प्रकार? ऍक्च्युली आम्ही खाऊ गल्लीत होतो ना, तिकडे एक भुट्टेवाला होता, त्याची शेगडी पडली आणि तेजाचा पाय चुकून निखाऱ्यावर पडला. म्हणून तेजा नाही, तेज प्रताप म्हणायचं. आणि पाय कसा काय भाजला? अनवाणी होते काय? तुम्ही हे प्रश्न तुमच्या मुलाला विचारले तर जास्त बरं होईल, नाही का? भेटलात का तुम्ही त्याला? इथे स्पेशल रूम नंबर 2 भेटून घ्या. चल. आता हे म्हणल्यावर असणारच ना. विषयच नाही, म्हणजे आपलं. अहो माईक, हे बघा, एवढं त्रास करून घेण्यासारखं काहीच झालेलं नाहीये. हा, एकदम ओके मध्ये फिट आहे मी. हा. ओ डॉक्टर, तुम्ही सांगा ना, मी ओके मध्ये फिट आहे ते सांगा ना तुम्ही. हा, सांगा की डॉक्टर. ओ डॉक्टर, हो म्हणा, हो म्हणा, हो म्हण. हो 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 माई. यांनी डिग्री दिली आहे तुम्हाला? यांच्या हो मध्ये हो कशाला करताय? तुम्ही सांगायचे आमचे तेज प्रताप कधी बरे होणार. तिकडे काय बघताय? आम्हाला उत्तर द्या. कधी बरे होणार आहेत हे? बरे आहेत, मी औषधं दिलीत आणि बरे होतील ते एकदम. माई, अहो खरंच काही एवढं झालेलंच नाहीये, नुसती छोटी जखम आहे. आणि डॉक्टर म्हणतायत ना काहीच नाही झालं म्हणून एवढं. हा डॉक्टर, मी काय म्हणतो, तुम्ही थोडा वेळ जरा बाहेर थांबता काय? हो हो माई, मी बाहेर थांबतो. ती मुलगी इथं काय करत होती